प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातली बातम्या। प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीची बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेण्यात आली। कुटुंबाला मिळत असलेल्या धमकीची पल्लवी कोरटकर यांनी तक्रार दिली। कुटुंबाला काही झाल्यास इंद्रजित सावंत जबाबदार असणार अशा प्रकारची आता त्या ठिकाणी तक्रार देण्यात आली आहे। कुटुंबाला काही झाल्यास इंद्रजित सावंत हे जबाबदार असणार असं कोरटकर यांनी म्हटलंय। प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीची पोलीस स्टेशनमध्ये धाव घेण्यात आलेली आहे। कुटुंबाला मिळत असलेल्या धमकीची पल्लवी कोरटकर यांनी या संदर्भातली आता तक्रार दिली आहे। कुटुंबाला काही झाल्यास सावंत इंद्रजित सावंत हे जबाबदार असणार असं सुद्धा पल्लवी कोरटकर यांनी संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, प्रशांत कोरटकर एकीकडे फरार आहेत, त्यांचा शोध घेत आहेत, 3 पथक त्या ठिकाणी तैनात आहेत। कोल्हापूरनंतर नागपुरात गुन्हा दाखल झाला आणि दुसरीकडे आता प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। काय अपडेट्स? कारण आपण पाहतोय की इंद्रजित सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यातील जे संभाषणाची ऑडिओ क्लिप होती त्यावरून मोठा वादंग निर्माण झालेला आहे। कोरटकर यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। आता नागपुरातही गुन्हा दाखल झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून प्रशांत कोरटकर हे कुठे आहेत ते सध्या तरी कोणाच्याही संपर्कात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशांत कोरटकर यांच्या कुटुंबियांना काही धमक्या येत असल्याची माहिती आहे आणि त्याच आधारे प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या आहेत। स्थानिक नागपूरचं हे बेलतरोडी पोलीस स्टेशन आहे। या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच प्रशांत कोरटकर यांचं घर आहे आणि कुटुंबियांना काही धमक्या येत असल्याचं पल्लवी कोरटकर यांचं म्हणणं आहे आणि जर या धमक्या येत असतील आणि कुटुंबाला काही झालं तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदार जे आहेत ते इंद्रजित सावंत राहतील अशीही त्यांनी तक्रार दिल्याची माहिती आहे। आता ते तक्रार देत आहेत, ते तक्रारीसाठी नागपुराच्या या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहे। महत्वाचं म्हणजे यापूर्वीच पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्या निवासस्थानाला सुरक्षा पुरवलेली आहे। त्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांना काही झालं किंवा त्यांना धमक्या येत असल्याचं पल्लवी कोरटकर यांचं म्हणणं आहे आणि त्याच आधारे ते आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेले असून त्यांची आता पुढची जी कारवाई आहे ती इथे सुरू आहे। नक्कीच नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।